1674 शिवरायांचा राजाभिषेक तो झाला माझ्या दुर्गेश्वर श्रीमंत श्री रायगडावर. राजाभिषेकाच्या नंतर जवळपास 12 दिवसांनी ज्या माऊलींनी ज्या महाराष्ट्राला 2 छत्रपती दिले ना, घडवले ना, त्या माऊलींनी शेवटचा श्वास माझ्या पाचाडामध्ये घेतला. तालुका महाड, जिल्हा 3 एप्रिल 1680 हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा या दिवशी शिवरायांनी शेवटचा श्वास घेतला माझ्या रायगडावर, जिल्हा. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं म्हणत हातातली अक्षता उडवून आपल्या मैत्रासाठी, आपल्या दोस्तीसाठी तो कोंडाणा सिंहगड यायला गेला. ते सुभेदार तानाजीराव मालुसरे यांची समाधी उमरटला, तालुका पोलादपूर, जिल्हा. गोविंद परमानंद नेवासकर शिवचरित्राचा मोठा पुरावा म्हणून त्या ग्रंथाकडे बघितला जातो. शिवभारत ग्रंथ या नेवासकरांनी लिहिला. त्या शिवभारतकाराची समाधी म्हणजे कवींद्र गोविंद परमानंद नेवासकरांची समाधी आमच्या पोलादपूर मध्ये आहे, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. पुरंदराचा धुरंधर म्हणून ज्याला संबोधलं जातं मुरारबाजी देशपांडे यांचं गाव या इथे किंजळोली म्हणून आहे, मूळ गाव, तालुका महाड, जिल्हा रायगड. समुद्रावरचा शिवाजी म्हणून ज्यांना आपण म्हणतो, असं सरखेल कान्हो जांगरे यांची समाधी आमच्या कुलाब्याला, आमच्या अलिबागला, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. मानवीय चरणता तत्वाशी संवाद साधणारा ग्रंथ लिहिणारे आमचे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले आमच्या रोह्यात, ते तालुका रोहा, जिल्हा. अनेक तरुणांना, अनेक कुटुंबांना सद्मार्गाला लावणारे आणि श्री संप्रदायाची स्थापना करून श्रींच्या बैठकी घेणारे आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी आमच्या रेवदंड्याचे, जिल्हा. याच्यापेक्षा जर जगायला तुम्हाला कोणती जर प्रेरणा पाहिजे असेल रायगडमध्ये जन्म घेऊन, तर आजच गेलेले, मी नाही म्हणत, हे संदर्भ सांगते. चुकत असेल तर सांगा. काय पाहिजे रायगडमध्ये हो अजून? सह्याद्री रायगडमध्ये, समुद्र रायगडमध्ये, सह्याद्री आणि यांची समुद्र यांची मोड बांधून स्वराज्य स्थापन करणारा किल्ला रायगड. काय पाहिजे अजून रायगडकरांना?